पण नागपूरमध्ये ना अनंत चतुर्दशी नंतर गणपती उत्सव साजरा केला जातो 10 दिवसांचा. तो पण याच्या मागे एक इतिहास आहे. म्हणजे नागपूरचे जे खंडोजी महाराज भोसले त्यांना चिमणाजी बापू असं म्हणतात. हे जे चिमणाजी बापू आहेत ते 1787 साली बंगालच्या स्वारीवर होते. ते बंगालच्या स्वारीवरून विजय होऊन ज्यावेळी नागपूरला परत आले तोपर्यंत त्यांचा जो घरचा गणपती उत्सव होता, गणेशोत्सव होता कुळाचाराचा, तो गणेशोत्सव संपला होता. त्यामुळे मग त्यांनी काय केलं, त्यांचे जे पुरोहित होते किंवा त्यांचे जे पंडित होते त्यांच्याशी चर्चा केली आणि भाद्रपद महिन्यातली जी अनंत चतुर्दशी नंतरची जी पहिली संकष्टी चतुर्थी असते त्या संकष्टी चतुर्थीला त्यांनी तो पहिला गणपती बसवला आणि तो पुढे 10 दिवस तो गणेशोत्सव साजरा केला गेला. आता ह्या गणपतीला हडपक या गणपती असं म्हटलं जातं. तर ज्या दिवशी हा गणपती बसतो तो पितृपक्षात येतो आणि नागपूरला पितृपक्षाला हडपक असं म्हटलं जातं. म्हणून या गणपतीचं नाव हडपक या गणपती पडलं. हडपक या गणपतीला ना आणखीन एक नाव आहे मस्कऱ्या गणपती. तर मस्कऱ्या गणपती काय म्हणतात, तर त्या काळात चिमणाजी बापूंनी जो गणेशोत्सव साजरा केला त्या गणेशोत्सवामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मनोरंजनाचे कार्यक्रम व्हायचे, हास्य विनोदाचे कार्यक्रम व्हायचे, मस्कऱ्यांचे कार्यक्रम व्हायचे, एकमेकांची मस्करी केली जायची वगैरे. त्यामुळे इथं हे जे मनोरंजनाचे कार्यक्रम बघायला जे माणसं यायची ते ह्या गणपतीला मस्कऱ्या गणपती म्हणायला लागले. त्यामुळे ह्या गणपतीचं नाव मस्कऱ्या गणपती पण पडलं. त्यामुळे हडपक या गणपती आणि मस्कऱ्या गणपती अशा 2 नावांनी हे गणपती प्रचलित झाले.